चला तर आज आपण करटुल्याची सुकी भाजी बनवणार आहोत। खूपच मस्त ही रानभाजी होते। आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर अशी ही भाजी आहे। वर असे काटे काटे असल्यासारखे हे करटुले असतात। खूप मस्त अशी ही भाजी होते। पावसाळ्यामध्ये मार्केटमध्ये हे विकायला येते। एक वेळेस तुम्ही नक्की ही भाजी बनवून बघा व खाऊन बघा। खूपच मस्त अशी भाजी होते। तर याला आपण कट करून घेऊ। मी इथे करकुले कट करून घेत आहे। अशा प्रकारे बघू शकता तुम्ही। एकदम बारीक असे कट करून घ्यायचे नाही, एकदम कवळे आहेत। जर हे कवळे असल्यामुळे यामधलं मी बी काढत नाही, पण मोठे करटुले असतात त्यामध्ये लालसर असं बी असतं, तर ते बी आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे एकदम कवळे असल्यामुळे मी हे असेच कट करून घेत आहे। खूप मस्त अशी भाजी होते। तुम्ही हिची रस्सा भाजी सुद्धा बनवू शकता किंवा सुकी भाजी सुद्धा बनवू शकता। मी इथे सुकी भाजी बनवणार आहे। आपल्या चॅनलवरती याची रस्सा भाजीची रेसिपी सुद्धा आहे अपलोड केलेली। मी इथे सुकी भाजी बनवणार आहे। हे बयाचं बी असं एकदम निब्बर असं कडक बी आहे, त्यामुळे मी त्यामधलं बी काढून घेतलेलं आहे। हे आपण करटुल्यामधलं बी असं लालसर झालेलं आहे। अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत। अगोदर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। कट केल्यानंतर मी धुतले नाही, कारण की जी त्याची टेस्ट आहे ओरिजिनल ती टेस्ट निघून जाते जर करटुले कट केल्याच्या नंतर धुतल्यावर। त्यामुळे मी ते करटुले नंतर धुतलेले नाहीत। तेल छान गरम झालं, त्यामध्ये जिरे मोहरी घातलेले आहेत। मी छान मस्त कढीपत्ता घातलेला आहे, ते पण छान तडतडू द्यायचं आहे आपल्याला। तर त्यामध्ये मीडियम साईजचा एक कांदा कट करून घातलेला आहे, एकदम बारीक असा। ते लालसर कांदा होईपर्यंत छान आपल्याला असा परतवून घ्यायचा आहे। मस्त लालसर कांदा झालेला आहे। थोडंसं यामध्ये मी लसूण घातलेलं आहे कुटून, ते पण आपल्याला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी आलं थोडंसं खिसून घातलेलं आहे आणि ही भाजी खूप मस्त अशी होते। बरेच जण गूळ वगैरे घालतात, पण त्याची ओरिजिनल टेस्ट असते त्या भाजीत ती पूर्ण निघून जाते। त्यामुळे मी इथे काही गूळ वगैरे घालणार नाही। थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। आता यामध्ये आपल्याला ते करटुले कट केलेले ते टाकून द्यायचे आहे, यामध्ये घालायचे आहे। अशा प्रकारे त्याला परतून घेऊ आपण। साधारण 1 ते 2 मिनिटे यावरती प्लेट झाकून घेऊ। चला चेक करू। एकदम कवळे करटुले असल्यामुळे जास्त काय आपल्याला वेळ लागणार नाही या भाजीला। बघू शकता मस्त अशी। आता थोडंसं यामध्ये आपण तेल घालू। आता यामध्ये हळद, मीठ व चटणी, लाल तिखट सर्व आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं कोथिंबीर छान असं परतून घ्यायचं आहे। तुम्हाला भाजीचा कलरवरून दिसण्यावरून समजत असेल की आपली भाजी कशी झाली ते बघू शकता। एकदम अशी चमचमीत मस्त आपली करटुल्याची भाजी ही रेडी झालेली आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल जरी एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। चला पुन्हा